आणि यांना वाटणी हवी. राधाने इतकं मनापासून छान बेत केला आणि असं कसं सगळं झालं. आई आई तुम्ही शांत व्हा बघू. काळजी नका करू, तुम्ही जेवा. अहो अहो गोळ्या घ्यायच्या तुम्हाला, घ्या जेवण तुम्ही. नाही ग, जेवायची इच्छाच राहिली नाही माझी. विजेंद्र, तू तरी शब्दाला शब्द का वाढवतोस? तेव्हा काही माझं काही चुकत नाहीये. मी राधाला सून म्हणून या घरात स्थान दिलं ना, म्हणून जळते ती. नाही बाबा, काकू असा विचार कधीच करणार नाही. मी बघते. बाबा काय नाही, नाही, बोल बोल, जे काय मनात आहे ते बोल. त्यांनाही आपलंसं करण्यात काय हरकत आहे? नाही, बरोबर आहे तुझं. त्यांना आपलंसं करण्यात काहीच हरकत नाहीये. पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या बायकोला ते आपलं मानतात का? नाही, बघितलंस ना कसं भरल्या ताटावरनं उठवून घेऊन गेली ती. बघितलंस ना, त्यांना फक्त आपल्या मतलबाशी घेणं देणं आहे, बास. आपल्या स्वार्थाकरता आपल्या आनंदाचा क्षणाचा विचका केलास ना त्यांनी, केला ना. पण बाबा बस, तुला बोल सांगितलं, तू बोललास, मी ऐकलं. पण एक लक्षात ठेव, बाप आहे मी तुझा. मला जास्ती कळतं, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. बस झालं, नाही ऐकायचं मला आता कोणाचं. तुम्ही शुंभासारखं उभं राहिल्यावर माझ्याकडनं अजून काय अपेक्षित होतं सांगा ना. हा, तुम्ही स्वतःचं तोंड उचकटलं असतं ना, तर मग मला वाईटपणा घेण्याची गरज पडली नसती. देवयानी, अगं ऐकून घे माझं. कृपा करून माझं ऐकून घे बोलू नका. मी आता काहीच कोणाचं ऐकणार नाहीये.